परंतु लाईन खराब होती. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पंच प्रीतम पाटील यांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केला. त्यामुळे एक अवांतर धाव ऍड होईल. ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या पाटील लेबर तोंडरे टीमच्या धावफलकावरती. राजेंद्र पुन्हा एकदा सुनीतसाठी इनफिल्डच्या वरतून मात्र खेळून काढलाय बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह. बॉल सरळ चालला. या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षाकडे सलामी देणारा हा चौकार. घ्या. जे पहिले दोन संघ आहेत आमचे पंच आहेत, आमचे समालोचक आहे, आमची लाईव्ह टीम आहे, आमचे डीजे ऑपरेटर आहे, तर सर्वांना मी सूचित करेन जरूर आपण लाईव्ह पाहत असाल उद्या बरोबर 8:30 ला पहिला चेंडू पडेल याची आपण नोंद घ्या. तर इथे चौकार आला आणि या चौकारच्या मदतीनं मात्र पाटील 11 तोंडरे टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. ती म्हणजे बिनबाद 9 पहिलं षटक मार्गस असणार. यस मागून तर लागोपाठ 3 षटकारासाठी खऱ्या अर्थाने तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामशेठ पाटील साहेब आणि रोहिदास शेठ जाधव यांच्याकडनं खऱ्या अर्थाने 2222 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. देसाई क्रिकेट संघाने मैदानाच्या बाहेर थांबायचे आहे. सुखदेव काका पुढे जायचं नाहीये. आज एक संघ मात्र उपांत्य फेरीमध्ये दाखल होणार आहे. तर माफी असावी 6 धावा धावफलकावरती आहेत. बराचसा इथे मात्र तुम्ही चर्चांना उदाहरण आलंय कारण हा सामना भरपूर इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. बघा कॅल्क्युलेशन या ठिकाणी तुम्ही पाहता भरपूर महत्वाचं आहे. राजेंद्र तयार. राऊंड विकेट. बॅकअप द हॅट डिलिव्हरी. इथे फटका फसलाय. शॉर्टेक्सच्या कबरमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल पकडला गेला आणि पहिला धक्का बसतोय पाटील 11 तोंडरे टीमला. सुनीत पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. गोंदली अक्का हाय गोट गावाचा. अरे सुनील गोंदली अक्का हाय गोट गावाचा. साध्या बोल्या मानाचा मित्र जीवानी वावाचा. साध्या बोल्या मानाचा मित्र जीवानी वावाचा. साध्या बोल्या मानाचा मित्र जीवानी वावाचा. साध्या बोल्या मानाचा. थँक्यू. 7 या धावसंख्येवरती हा पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय राजेंद्र मुंगाजी. 6 माफी असावी 6 धावा धावफलकावरती आहेत. बऱ्याच कॅल्क्युलेशन आता इथे खराब होत चाललंय. एक चौकार, एक सिंगल, एक वाईट बॉल. 7 धावा धावफलकावरती आहेत आणि गडी बाजूला 6 धावा आहेत. थोडी शांत राहा प्लीज. 6 धावा धावफलकावरती आहेत आणि जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये पाय धरून बसले त्यांना विनंती आहे. बघा नितीन कोळी स्टँडमध्ये त्यांना विनंती आहे आपण पाय वरती घेऊन बसा प्लीज. सूचना आली आहे. इथे खोलात टाकलेला बॉल. खूप चांगला चेंडू रिदम मध्ये आला. आता राजेंद्र मुंगाजी कॅल्क्युलेशन सर्व खेळाडूंच्या माइंडमध्ये बसलाय 6 धावांचा आणि एक विकेट एक मिळालाय तो म्हणजे ओळे संघ. आणि विकेट भरपूर महत्वाचे आहेत. आमचा आवाज त्या प्रेक्षकांमध्ये पोहोचला असेल प्लीज आपण वरती बसा स्टँडवरती. इथे देखील पॉईंटच्या दिशेने हा फटका अमित मुंगाचे त्या ठिकाणी आहेत. चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर मात्र सिंगल आली. कॉलिंग खराब होतं आणि तदनंतर मात्र कलेक्शन खराब प्रसाद गायकवाड करून. अतिघाई संकटात असं म्हटलं तर इथे थोडेसे फंबल झाले यष्टीरक्षक आणि त्यानंतर मात्र या 2 धावा आल्या. धावसंख्येचा एकंदरीत विचार केला धावा आहे धावफलकावरती त्या म्हणजे 1 गडी बाद 8 धावा. थँक्यू. आमच्या नितीन कोहली स्टँड मध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत बघा कृपया आपण थोडे पाठीमागे बसायचे. बघा बॅक साईडला आपण आतमध्ये खऱ्या अर्थाने इनसाइड एरियामध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. बिलकुल खरं तर आपण बॅक साईडला बसायचे आहे. तर 8 धावा धावफलकावरती आहेत. राजेंद्र तयार. राऊंड विकेट. यावेळेस लोअर पुल टॉस आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे. ज्या क्षेत्ररक्षकाने मगाशी झेल पकडला आर्यननं मात्र पुन्हा एकदा झेल पकडला. इथून परतावा लागेल. फलंदाज स्वीप आता बाद होतोय आकाश पाटील. आव्हानं स्टँड्स तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. विश्वास पाटील स्टँड्स तुम्ही पाहता आमच्या अगदी मंचाच्या डाव्या बाजूला समोरच्या दिशेनं. तो खेळाडू ज्याने कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेट विश्वाला खूप मोठं योगदान दिलंय असा गुणवंत खेळाडू विश्वास पाटील. तुम्हा सर्वांचा अभिमान. पडद्याला ज्यांनी पाय लावून बसलेले आहेत कृपया आम्ही लाईव्हला कॉमेंट्री करतो आपण आम्हाला बोलायला लेवल आणू नका प्लीज. सहकार्य करा. आपण मागे बसा. 2 फूट अंतर ठेवा.
कारण 5 दिवस ही स्पर्धा कव्हर करायची आणि शेवटच्या दिवशी इथे प्रचंड गर्दी असेल, त्यामुळे आपण प्लीज सुज्ञ प्रेक्षक आहात, त्यांना विनंती आहे सर्वांना आपण प्लीज मागे बसा. तर धावा धावफलकामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 गडी बाद झाले 2. त्यानंतर श्रेयश मुंगाजी हा गोलंदाज सेकंड ओव्हरमध्ये संघ नायकानं पाचारण केलं गेलं. श्रेयश मुंगाजी यावेळेस तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंडमध्ये खेळाडू आहेत रोशन पाटील. खोलात टाकला बॉल उडवलाय पॉइंटच्या वरून, मात्र बॉल झाला डीप बॅकवर्ड बॉलच्या दिशेने. 4 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आणि इथे विजय झाला चेंडूचा. बॉल सरळ गेलाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी हा चौकार. मुंगाजीचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलाय. साइड ऑफ ऍक्शन तुम्ही पाहताय घोट संघाचा योगेश, त्याची बॉलिंग तुम्ही पाहिली असेल, जो साइड ऑफ ऍक्शन बॉल टाकतो अशा पद्धतीची गोलंदाजी. मुन्ना यस निकनेम मुन्ना, पण त्याच्या शैलीची इथे आठवण झाली कारण हा खेळाडू देखील चांगली गोलंदाजी करतोय. परफेक्ट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. त्यानंतर पुन्हा एकदा श्रेयस तयार राईट आर्म ओव्हर द विकेट. ते फटका फसलाय बराच काळ चेंडू हवेमध्ये. राकेशभाई गायकवाड आणि त्यांचा बॉडी बॅलन्स गमावला, समतोल सुटला आणि त्यानंतर झेली सुटला. कारण जेव्हा जेव्हा चेंडू अवकाशामध्ये असतो तेव्हा तुम्हाला जज करावं लागतं बॉलला, आणि त्याचबरोबर तुमचा बॉडी बॅलन्स शरीराचा समतोल हा खूप महत्वाचा घटक असतो आणि तो समतोल बिघडला आणि त्यानंतर मात्र हा झेल सुटला. जीवन दरम्यान या ठिकाणी रोशन पाटील या खेळाडूला धावसंख्येचा विचार केला, धावा धाव फलकावरती 2 गडी बाद 13 धावा, षटक क्रमांक 2 या ठिकाणी श्रेयश मुंगाजीचा मार्गस्थ सराव. पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आता आमच्या सोबत जोडले असतील, त्यांचंही आम्ही पुन्हा एकदा आमदार ट्रॉफी 2021 या स्पर्धेतून हार्दिक स्वागत करतोय. श्रेयसचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका विश्वासचा. डीपेक्षा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होता डीप मध्ये आणि झेल कॅरी केलाय, इथे चूक नाहीये, परतावा लागेल विश्वास पाटील या फलंदाजाला. ती राधा काय म्हणते? थँक्यू. अरे तिसरा झेल देखील आर्यनने पकडलाय. मला पाटील 11 तोंडरे क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. आज इथे आलेले प्रमुख पाहुणे पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रामशेठ पाटील साहेब तोंडरे यांच्याकडून आणि रोहिदास जाधव यांच्याकडून प्रत्येकी षटकार हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. तर आर्यनने हा झेल पकडलाय. मनोज दापलकर जो ओवळ्याचा एक चांगला क्षेत्ररक्षक, त्याची आठवण झाली पुन्हा एकदा. ज्या पद्धतीने फिल्डिंग केली त्या डीपमध्ये आर्यननं खूप चांगल्या पद्धतीनं. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय सूरज पाटील. धावसंख्येचा विचार केला 13 धावा धावफलकावरती आहेत आणि गडी बाद झाले 3. विकेट भरपूर महत्वाचे असतील. राऊंड विकेट ओव्हर द विकेट यावेळेस बॅक टू द बॉलर खेळले, चांगली फिल्डिंग स्वतःच्या फाळोतूरमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये मात्र कमबॅक करतोय श्रीलंकेन गोलंदाज मलिंगा. त्याची देखील आठवण होईल कारण यॉर्कर बॉल फेकतो. इथे तुम्ही पाहताय श्रेयश मुंगाजी खूप चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर करतो आणि प्रेशर क्रिएट केलाय तो म्हणजे पाटील 11 तोंडरे टीमवरती. सूरज स्ट्राईक एंडवरती इथे पॅडो स्वीप केल्या बॉलला. डीपमध्ये त्या ठिकाणी सागर आहेत, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सिंगल आली या बॉलवरती आणि या सिंगलने तुम्ही पाहताय दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहताय या ठिकाणी 7.00च्या सरासरीनं 14 धावा धावफलकावरती आहेत आणि गडी बाद झाल्या 3 पाटील 11 तोंडरे टीमकडून. नक्कीच रोशन, आपण पाहिलं ज्या पद्धतीनं आर्यन वाजेकर यांनी 3 झेल टिपलेत. खरं तर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहायला गेलं आणि त्याच खेळाडूला संधी दिली आहे या संघामध्ये, आर्या स्पोर्ट्स ओले संघामध्ये. कारण आर्यन वाजेकर म्हटलं तर त्यांचेच पिताश्री अंकुश वाजेकर ज्याने अनेक वर्षे क्रिकेट खेळत आज या ओळे संघासाठी चांगलं योगदान दिलं आहे आणि त्यांचा सुपुत्र आता मात्र कमी वयामध्ये चांगलं नाव कमवतोय या आर्या स्पोर्ट्स ओळे संघामध्ये. क्रिकेटमध्ये जेवढं महत्त्वाचं डिपार्टमेंट फलंदाजी, जेवढं महत्त्वाचं डिपार्टमेंट गोलंदाजी, त्याहून महत्त्वाचं डिपार्टमेंट क्षेत्ररक्षण. साऊथ आफ्रिकन टीमचा जॉन्टी रोड्स
जो पहिला खेळाडू होता ज्याने मात्र क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. आणि इथे आज आर्यनचं कौतुक व्हायला हवं, कारण नवोदित खेळाडू आहे, त्याने फिल्डिंग चांगली केली आहे आणि फिल्डिंगच्या जोरावरती त्याला मात्र या संघामध्ये त्याची निवड देखील झाली. राकेश भाई यांची निवड अतिशय चांगली आहे. त्यांनी ज्या खेळाडूला घेतलं या टीममध्ये 30 षटक इथे गोलंदाजी मार्कमध्ये दर्शन मुंगाजी यावेळेस आमच्या पावरे नेटकडून तयार होतो आणि समोर तुम्ही बघता खेळाडू सूरज पाटील. आता इथून येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूवरती आक्रमण करावं लागेल, कारण 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर गडी बाजारे 3 मिडल ऑर्डरमध्ये आलेला हा खेळाडू तुम्ही पाहताय सूरज स्ट्राईक रेटमध्ये शफल झाले आणि द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही पाहताय. परंतु पंचांनी मात्र इथे बॉलची लाईन ओळखली. प्रीतम पाटील सर आहेत, त्यांच्या माध्यमातून आता वाईट बॉल घोषित केलाय, कारण अँगल क्रिएट केला होता इथे गोलंदाजाने. व्हाईट बॉल आणि 15 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील शफल झाले होते, पूर्णपणे फॉलो केलं बॅट्समनला. चांगला चेंडू फेकलाय, फुलरलेनचा बॉल होता. इथे तुम्ही पाहताय फलंदाज होते सूरज पाटीलसाठी. धावसंख्येचा विचार केला 15 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाजार 3. आक्रमण करणं आता गरजेचं राहील, अनिवार्य राहील या ठिकाणी पाटील 11 तोंडरे टीमसाठी. तर बघा आमची सीमेरेषा आहे, तिथे वाईट पट्टा आहे बघा. समोर त्या प्रेक्षकांना विनंती आहे, तिथे आपण पाय टच केलेला आहे, मागे बसायचे आहे. कृपया स्पर्धेचं आमचे जे प्रतीक आहे सीमेरेषा मित्रांनो, कुणी त्याच्यावर पाय ठेवून बसू नये. कमबॅक करतो मैदानामध्ये दर्शन मुंगाजी, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. समोर बॅट्समन तयार. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, लाऊड अपील झाली आहे, जोरदार अपील. आणि त्यानंतर मात्र एक क्विक सिंगल पूर्ण केली लेग बायच्या स्वरूपात. कदाचित हा बॉल पिचिंग असेल आउटसाइड द ऑफ स्टंप, त्यामुळे मात्र हा योग्य निर्णय. लेग स्टंपच्या बाहेर होता हा बॉल, त्यामुळे पंचांनी मात्र या बॉलला खऱ्या अर्थानं तुम्ही मात्र लेग बाईज घोषित केलंय. फलंदाज मात्र आपल्या बॉबिंग क्रिजमध्ये सुरक्षित होता. 1 धाव मात्र अवंताच्या स्वरूपात मिळाली बॅटिंग करणाऱ्या पाटील 11 तोंडरे टीमला. 16 धावा धावफलकावरती आहेत. 3रं षटक मार्गस असताना श्रेयश मुंगाजी या खेळाडूचं पूर्णपणे संयम आणि शांत खेळी तुम्ही या सत्रामध्ये पाहताय, कारण टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. त्यानंतर मिडल ऑर्डरच्या खेळाडूंवरती जबाबदारी वाढली आहे. ती जबाबदारी घेऊन आता चांगली बॅटिंग करावी लागेल. उडवलाय बॉलला, यावेळेस लॉफ केलाय, लॉंग ऑफच्या वरून मात्र बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी हा दर्जेदार षटकार. खूप चांगल्या पद्धतीनं हा फटका एक्झिक्यूट केलाय. अगेन्स्ट टर्न लेफ्टी बॉलर आहे, त्याच्या अगेन्स्ट मात्र टर्न चांगला फटका सिलेक्शन आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑफच्या वरून येणारा हा षटकार. यस महागुरू. तर सन्मान या स्पर्धेकरता तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय रामशेठ पाटील साहेबांच्या वतीने 5,001 रुपयाचं आर्थिक सहकार्य इथे प्राप्त झालेलं आहे. त्यांचं आम्ही गावदेवी क्रिकेट क्लब घोट यांच्या वतीने आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक 2021 या पर्वच्या वतीने स्वागत करत आहोत. जास्त वेळ घेऊ नका बघा. पंचांना मी विनंती करतो, दोन्ही पंच खऱ्या अर्थाने की वेळेची पाबंदी असणार आहे. इथे आम्ही पाहतो तोंडरे क्रिकेट चांगला सपोर्ट करण्यासाठी हरिदादा पाटील तोंडरे यांचं इथे आगमन झालेले. हरिदादा आपलं स्वागत आहे. तर पंचाने ते विनंती आहे बघा, निश्चित स्वरूपात जास्त वेळ घेऊ नये आम्ही क्षेत्ररक्षक आधार संघाने एकाला इथे सूचित करतो. बघा बॉल जर हरवला फुटला तर कमिटी तुम्हाला देईल, बॉल पुरवेल. तर जास्त वेळ नाही आपल्याकडे, प्लीज सहकार्य करा, आपण वेळेला महत्व द्या. टाइम इज मनी. श्रेयसचा बॉल बॅकफुटला गेले, त्यानंतर मात्र आक्रमक फटका, लगातार दुसरा षटका. रोशन पाटील ऑन फायर. हा षटकार येतो दोन टीमसाठी. तर फलंदाजाने आणखी जरा निश्चित स्वरूपात षटकार हॅट्रिकसाठी बघा रामशेठ पाटील साहेब तोंडरे आणि घोटगावचे आमचे रोहिदास शेठ जाधव यांच्याकडून निश्चित स्वरूपात 3,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे षटकार हॅट्रिकसाठी. लगातार 2 षटकार. आक्रमकता आता पाहायला मिळाली. धावसंख्येचा विचार केला, धावा आहे धावफलकावरती 28 आणि गडी पाजले 3. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना चला बॉल आयोजक देतील तो तुम्हाला वापरायचा आहे. ही सूचना मात्र आमच्या आयोजकांकडून आली आहे, तर प्लीज आपण सहकार्य करा. शिवा गोंधळे आमचे यांच्याकडून मात्र आम्हाला आता सूचना आली आहे.
वारंवार तुम्हाला बॉल चेक करायला दिला जाणार नाही, कारण वेळ महत्वाची आमच्यासाठी. ही सूचना मध्ये आयोजकांनी दिली आहे, आम्ही अनाउन्समेंट करतोय. सर्वांसाठी आहे आणि हा नियम एकासाठी नसेल तर प्रत्येकासाठी असेल. तर 28 धावा आणि षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यामध्ये आला रोशन पाटील हा खेळाडू. श्रेयश कमबॅक करेल का हे पाहावं लागेल. इथे देखील खूप चांगला फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर मात्र सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि सहजगत्या 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. खूप वेगवान फटका होता, त्यामुळे थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक डीपमध्ये. त्यानंतर या 2 धावेने संघ पुढे चालला. धावसंख्येचा विचार केला 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या षटकातील उर्वरित चेंडूचा खेळ बाकी. आक्रमण करतो मैदानामध्ये रोशन पाटील हा खेळाडू जो 3ऱ्या क्रमांकावरती आला होता. टॉप ऑर्डर सबशेल अपयशी ठरली, त्यानंतर मात्र आक्रमकता पाहायला मिळाली. बॅकफुटला गेले होते. इथे अजून एक मोठा फटका खेळायचा होता. खूप चांगलं कमबॅक शेवटच्या बॉलवरती आणि 3 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी संपतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाटील 11 तोंडरे टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 3 गडी बाद 30 धावा. ऐका, तेव्हा तो म्हणतोय तुला थँक्यू. तर 3 षटकं संपली आणि 30 धावा धावफलकावरती आहेत पाटील 11 तोंडरे टीमकडून. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी पाचारण केलं अश्विन पाटीलला. मागच्या सामन्यामध्ये अतिशय विस्फोटक इनिंग या खेळाडूने साकारली होती. सुरुवात थोडीशी डळमळीत झाली, त्यानंतर मात्र आक्रमकता पण पाहिली अश्विनची. तो रनआउट झाला, पण तो एक चांगलं टार्गेट त्या मॅचमध्ये सेट केलं होतं आर्या ओले टीमनं. या षटकामध्ये आता आक्रमण करायचं फलंदाजांना. पुन्हा एकदा चांगला चेंडू, परफेक्ट गुड लेंथ पर फेकलेला बॉल आणि थोडासा टॉस झालेला चेंडू सरळ यष्टीरक्षक तुम्ही पाहता प्रसादच्या हातामध्ये विसावतोय. चांगली सुरुवात या षटकाची करून दिली अश्विन पाटील. फलंदाज स्ट्रायकिंग एंडमध्ये आज सूरज पाटील. राऊंड विकेट शफल झाले, गुडघा टेकलाय आणि त्यानंतर मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर मात्र बॉलला फेकून दिलाय सरळ सीमा पार. 6 धावेसाठी षटकार. पाटील 11 तोंडरे सर्व पाटील ब्रदर्स एका संघामध्ये खेळताना आपण पाहतोय आणि आता धावा आहे धावफलकावरती 3 गडी बाद 36 धावा. खूप चांगल्या पद्धतीनं कमबॅक तुम्ही पाहताय मैदानामध्ये सूरज पाटीलकडून होत असताना. पहिला चेंडू अतिशय परफेक्ट गुड लेंथवर फेकला, त्यानंतर मात्र फुलर लेनचा बॉल फेकला होता, तो म्हणजे अश्विन पाटील. फुटला गेला तर आमची कमिटी जो चेंडू देईल तो तुम्हाला वापरावा लागेल. कंपल्सरी सर्वांसाठी हा नियम असेल, कारण वेळ भरपूर महत्वाची आमच्यासाठी. आज एक संघ सुपर 4 साठी आम्हाला क्वालिफाय करायचा आहे. राऊंड विकेट अश्विन तयार. इथे गुडघा टेकलाय, अजून एक चांगला फटका. पाटील इज अ नॉट नेम, दिस इज अ ब्रँड. अजून एक षटकार येतो या ठिकाणी तोंडरे टीम साठी. दुखापत झाली, फर्स्ट एड किट घेऊन जा, मैदानामध्ये पाणी घेऊन जा प्लीज. बघा चांगला फटका सजवला, त्याच्या पायाला कदाचित क्रॅम्प्स आलेत, कारण ज्या पद्धतीने तो फिरला आणि त्यानंतर मात्र बॉलला पिकअप केलं, खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला. डीप मिड विकेटच्या वरतून हा षटकार आला आणि गरज होती षटकाराची पाटील तोंडरे टीमला. आणि या क्षणाला मात्र आता सूरज पाटील आक्रमक देखील झालाय. नक्कीच कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 षटकार रोशन आपल्याला पाहायला मिळाले. बॉडी बॅलन्स तुमचा आणि चेंडूवरची नजर हे फार मी म्हणेन केंद्रित करावं लागतं या प्रत्येक वेळी फलंदाजाला. आणि तसंच पाहायला मिळालं, कुठेतरी धावसंख्या कमी पाहायला मिळाली होती, परंतु या 2 षटकारांना पूर्णपणे धावसंख्येला आकार येताना पहा. मैदानावर आमची पूर्णपणे तत्पर सेवा, फर्स्ट एड बॉक्स, आमचे डॉक्टर देखील इथे उपस्थित, सर्व आयोजक अतिशय चांगली मेहनत घेत आहेत आणि प्रत्येक वेळेस मात्र खेळाडूंची देखील तेवढीच काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आमचे आयोजक. शिवा गोंधळी, बघा शिवा गोंधळे आणि प्रमोद दादा ते देखील आयोजक आहेत तोंडऱ्याचे प्रमोद दादा, आणि एका बाजूने आमचे घोटचे आयोजक शिवा गोंधळे. तर फर्स्ट एड किट घेऊन मैदानामध्ये लगेचच प्रथमोपचार केला गेला खेळाडूवरती. कशाही प्रकारची दुखापत जास्त नसेल ही आपण ईश्वराची प्रार्थना करूया. आणि जी धावगती हवी होती टोंडरे संघाला ती मात्र प्राप्त करून दिली आहे सूरज पाटील या खेळाडूनं. धावसंख्येचा विचार केला 42 धावा धावफलकावरती आहेत, गडी पास झाले 3. आणि मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करीन, या 2 सामन्यामध्ये विकेट ग्राह्य धरले जातील. ज्या संघाच्या विकेट कमी असतील आणि जो संघ विजेता असेल
त्या टीमला आम्ही लगेचच बाय देऊ आणि ज्याच्या विकेट जास्त असेल त्या टीमला मात्र कोपर संघाच्या आगीच अजून एक सामना खेळावा लागेल. ही सूचना मात्र आमच्या आयोजकांकडून आली, ती सूचनेचं तुम्हाला आता पालन करावं लागेल. लगातार 2 षटकार सूरज पाटीलच्या बॅटमधून आले. धावसंख्येचा विचार केला 42 धावा धावफलकावरती आहेत. षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावर त्याला बॅकफुटला जाऊन अजून एक चांगला फटका क्षेत्ररक्षक टीपमध्ये. आर्यन वाजेकरनं मात्र या सामन्यामध्ये 4था झेल पकडलाय. एकदा जोरदार टाळ्या द्या खेळाडूसाठी. अप्रतिम कामगिरी. 4 विकेट तोंडरे संघाचे बाद झाले आणि त्या 4ही झेल आर्यननं पकडल्या. अप्रतिम खेळ आर्यन कडून. संकट काळी तुझी गाणी तर आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये 44 धावा केल्या होत्या. देसाई संघानं 45 धावा करून दिल्या होत्या कोपुर्ली टीमला. ज्या कोपुर्ली संघानं सकाळच्या सत्रामध्ये 94 धावा केल्या, या स्पर्धेतला उच्चांक गाठला. त्या संघाला 45 धावा करून दिल्या होत्या. आता 42 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील उर्वरित चेंडू आणि स्ट्रायकिंग एंडवरती आलाय रोशन पाटील आणि एका बाजूने बाद आहे आदिनाथ पाटील या खेळाडूला. राऊंड विकेट. खूप चांगला बॉल अँगल क्रिएट केला आणि परफेक्ट यॉर्कर लोअर फुलटॉस बॉल होता आणि इथे तुम्ही पाहता फुटवर्कचा अभाव या फलंदाजाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. कारण जर का फुटवर्कचा वापर केला असं शफल झाले असे तर फुलटॉस बॉलमध्ये तुम्हाला कन्वर्ट करता आला असता आणि चांगला फटका देखील खेळता आला असता. 42 धावा धावफलकावरती राऊंड विकेट. अश्विन तयार. इथे बॉलला उडवलाय स्टँड अँड डिलिव्हर. शेवट गोड करणारा हा फटका रोशनच्या बॅटमध्ये होतोय. पाटील 11 तोडरे टीमसाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं पहिलं सत्र देखील संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्ती आखी अंकी मात्र 12.00 सरासरीनं मात्र 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 गडी बाद 48 ही धावसंख्या आपण धावफलकावरती. येणारे 24 चेंडू आणि 49 धावांची गरज असेल आर्या 11 ओव्हले टीमला. चला लवकरात लवकर मैदान सोडा प्लीज आर्या 11 ओव्हले टीम. आणि या तोंडरे संघ आपण लगेच मैदानात ताबा घ्या कारण अजून आम्हाला या मैदानावरती 3 सामने कव्हर करायचे आहेत. थँक्स रोशन पाटील. इथे मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. आमचे ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स आदरणीय हनुमान दादा पाटील यांना इथे आम्ही आमंत्रित करत आहोत. आपल्या शुभ हस्ते आपण आज इथे आलेले प्रमुख पाहुणे तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, तोंडरे गावचे उद्योजक सन्मान्य रामशेठ पाटील साहेब यांचं मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक आणि सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2021 हे स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आपण इथे स्वागत करावं. सन्मान्य रामशेठ पाटील साहेबांचा येतोची सन्मान केला जात आहे. आमचे ऑर्गनायझर सन्मान्य हनुमान शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रामशेठ पाटील साहेब यांचं मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर आमदार चषकाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचे इथे स्वागत केले जात आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी हनुमान दाडवकर यांना इथे आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अरुण पाटील यांचं आपण इथे स्वागत करावं. अरुण पाटील शांततेचे प्रतीक तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांचं इथे स्वागत केलं जात आहे. सन्मान्य हनुमानदादा पाटील दाडवकर यांच्या शुभ हस्ते हनुमानदादा दाडवकर यांच्या शुभ हस्ते सन्मान्य अरुण पाटील तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच त्यांचं इथे स्वागत केलं जात आहे. त्याच्यानंतर तोंडरे गावचे आदरणीय व्यक्तिमत्व आणि एकेकाळचे नामवंत क्रिकेटर सुभाष पाटील यांचं इथे स्वागत केलं जाईल. सुभाष याचे आपण निश्चित स्वरूपात तोंडरे गावामध्ये ज्या ज्या स्पर्धा खेळवल्या जातात त्या स्पर्धेमध्ये सुभाष पाटील यांची उपस्थिती आम्ही सातत्याने 5 दिवस पाहत असतो आणि आज सुद्धा खऱ्या अर्थाने नितेश शेठ पाटील भारतीय जनता पार्टी पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष आहेत. त्यांचे ते परममित्र आहेत सुभाष दादा यांचं इथे स्वागत केलं जात आहे. आमचे ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स हनुमानदादा दाडवकर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक आणि आमदार चषकाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. इथे आपण पाहतो घोट गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व लक्ष्मण शेठ दाडवकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. लक्ष्मण आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर या स्पर्धेचे आमचे आयोजक सन्मान्य बालाराम पाटील यांना मी इथे आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते घोट गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व लक्ष्मण शेठ दाडवकर यांचं मायेची उबदार शाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करावं. मित्रांनो ही स्पर्धा आपण पाहतो घोट गावचे अथर्व एंटरप्राइजेसचे ओनर्स तथा पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष
तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे निकटवर्ती म्हणून परिचित असणारे आदरणीय नितेश दादा पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झालेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. गावदेवी क्रिकेट संघ घोट आयोजित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2021 पर्व आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि लढत आपण इथे पाहतो. एका बाजूला आर्या स्पोर्ट ओवले विपक्ष इथे पाटील 11 तोंडरे. दुसऱ्या सत्रासाठी वलूया आमचे समालोचक मित्र प्रवीण टेंबे वल्लभ यांच्याकडे. थैंक यू सो मच महागुरु. नमस्कार, गुड इवनिंग, खुशामदीन. स्वागत है आप सबका आमदार ट्रॉफी 2021 मैच नंबर 7 में. आज का दिन का 7वां मुकाबला. 6 मुकाबले का इतिहास है. 6 मुकाबले में रन चेस नहीं हुए. 6 मुकाबले में जिस टीम ने पहले बल्लेबाजी की वो टीम अपने गेंदबाजी की ताकत से मुकाबला जीती. रन नहीं चेस हो पा रहे. अंपायर का ग्रीन सिग्नल है. 7वां मुकाबला. क्या यहां पर 24 गेंद पे 49 रन आर्या स्पोर्ट्स ओवले चेस करेगी? क्या इतिहास के पन्नों को बदलेगी? इतिहास के पन्नों पे अपना नाम लिखेगी? वो देखना उतना ही दिलचस्प होगा. पाटिल 11 तोंडरे विपक्ष आर्या स्पोर्ट्स ओवले. गेम ऑन. पहली गेंद सागर गायकवाड़ ऑन फायर. इन्हें रोकना मुश्किल होगा. कमाल की बल्लेबाजी. पहली बॉल को फेंक दिया स्टेडियम के बाहर. 6 रन. पनवेल तालुक्यात हाय तोंड्याशी पण स्वभाव लय त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोंड्याशी पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा गोटगावचा नितेश दादा. पुरा करीतो आपला वादा. व्हाट अ शॉट, व्हाट अ ब्रिलियंट शॉट. एक्शन रिप्ले में पीटीसी पे आपने देखा गेंद को एग्जीक्यूट किया, उठाकर फेंका स्टेडियम के बाहर. सागर गायकवाड़ के बल्ले से पहली बॉल पर सिक्सर. 12.00 के औसत से 24 गेंद पर 49 रन बनाने. एक और ऑन साइड पे शॉट. पावर प्ले की ओवर. नो मैंस लैंड. कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं क्योंकि ये ओवर पावर प्ले की है. गैप शॉट. गेंद सीमा पार. एक और फंटास्टिक 4 रन्स. का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में क्योंकि लड़ने वालों के कदमों में यह पूरा जहान होता है. रोशन पाटिल को चुनौती दी है सागर गायकवाड़ ने. पहली गेंद पे छक्का, दूसरी गेंद पे चौका, तीसरी गेंद पे छक्का. अद्भुत, गगनचुंबी, गगन भेदी छक्का. सागर गायकवाड़ मैन फ्रॉम आर्या स्पोर्ट्स ओवले. किंग मेकर, सिक्सर किंग. पहली बॉल पे छक्का, दूसरी बॉल पे चौका, तीसरी बॉल पे छक्का. इसे कहते हैं कामयाबी हाथों के लकीरों पे नहीं, कामयाबी माथे के पसीनों पे होती है. और ये कामयाबी मिली है सागर गायकवाड़ को. पिछले मुकाबले में सागर गायकवाड़ ने 26 रनों की पारी खेली थी और इस मुकाबले में 3 बॉल पर 16 रनों की पारी खेली. विश्वास पाटिल चर्चा कर रहे हैं रोशन पाटिल से गेंद कहां पर डिलीवर करे. लेकिन जितनी फुल टॉस गेंदें फेंकोगे उतने बड़े स्ट्रोक आपके खिलाफ लगेंगे. ओवर द विकेट. ऑन साइड पे खेला और यह 4 रनों के लिए. 1 बॉब्स गेंद सीमा पर. 4 रन. कितना बढ़िया समीकरण है. छक्का चौका, छक्का चौका. देखिए छक्का लग रहा है, चौका लग रहा है, फिर छक्का लग रहा है, फिर चौका लग रहा है. 20 रन पूरे किए. अब मुकाबला जीतने के लिए 29 की आवश्यकता. ऑन साइड पर गेंद को खेला. फील्डर है वहां पे. गुड फील्डिंग. अजय पाटिल थे वहां पर. सिंगल रन मिलेगी और सिंगल से तोंडरे टीम थोड़ी सी फ्रंट फुट पे आती हुई. टीम का टोटल है 21 रन स्कोरबोर्ड पर.
जबरदस्त मुकाबला, शानदार शुरुआत, सागर गायकवाड़ ऑन फायर बैटिंग। पिछले 6 मुकाबले का इतिहास है, पिछले 6 मुकाबले में रन चेस नहीं हुए। यह आज का 7वां मुकाबला है और 7वें मुकाबले में ऐसा लग रहा है कि रन चेस होंगे। अश्विन पाटिल तैयार। इस बार अश्विन पाटिल निकल रहे बाहर, खुद निकले बाहर। ये देखिए स्पोर्ट्समैन स्पिरिट, बल्लेबाज खुद बाहर निकल रहे, यानी कि वो आउट है। इसे कहते हैं क्रिकेटर। देखिए अंपायर ने उनका सम्मान किया। ये होती है अच्छी खिलाड़ी और ये होते हैं अच्छे खिलाड़ी। तारीफ करेंगे स्पोर्ट्समैन स्पिरिट अश्विन पाटिल। पहला विकेट, पहला ब्रेक थ्रू मिला पाटिल 11 तोंडरे टीम को। नायकांनी आमच्या स्टेजशी संपर्क साधायचे आहे। आता जी लढत आपण पाहतो पाटील 11 तोंडरे विपक्षी आर्या स्पोर्ट क्रिकेट संघ, आर्या स्पोर्ट ओवले या संघातून जो संघ जिंकेल तर तो निश्चित स्वरूपात लकी ड्रॉ साठी पात्र ठरणार आहे आणि निश्चित स्वरूपात दुसरा लकी ड्रॉचा पात्र संघ ठरलेला आहे। निश्चित स्वरूपात रिचीज प्रतिष्ठान देसाई या 2 संघांना आम्ही ते लकी ड्रॉ साठी आमंत्रित करू। यातून जो संघ जिंकेल आणि देसाई क्रिकेट संघ। अश्विन पाटिल ने पिछले मुकाबले में 28 रनों की पारी खेली थी। इस मुकाबले में अश्विन पाटिल 0 पे आउट हुए, लेकिन अंपायर के आउट देने से पहले बाहर निकले। बेहतरीन स्पोर्ट्समैन स्पिरिट अश्विन पाटिल के द्वारा। बिल्कुल सचिन रमेश तेंदुलकर के याद दिलाई अश्विन पाटिल ने। शानदार बल्लेबाजी। पहले ओवर का खेल समाप्त। टीम का टोटल है 21 रन, 49 का टारगेट था। अब बची है 3 ओवर 28 की आवश्यकता। 3 ओवर 28 बचाने हैं पाटिल 11 तोंडरे टीम को। मुकाबला बन सकता है, करो या मरो का मुकाबला है। जबरदस्त मुकाबला है। देखिए कहते हैं कि जो काम दुनिया को नामुमकिन लगे वही मौका होता है करतब दिखाने का, सिकंदर बनने का। 3 ओवर 28 बचाने हैं, लगातार डॉट गेंदें फेंकनी होगी, लगातार विकेटों का पतन करना होगा, तब जाके पाटिल 11 टीम मुकाबले में कमबैक करेगी। ओवर करेंगे दूसरी अजय पाटिल और सामने उनके सागर गायकवाड़। फुल टॉस गेंद और एक और विकेट मिलेगा। मैच का टर्निंग पॉइंट। ओपनिंग जोड़ी आउट हो चुकी है। अब मुकाबला थोड़ा सा बदल गया है। मुकाबले में कमबैक किया पाटिल 11 तोंडरे टीम ने। 18 बॉल पे 28 की जरूरत थी। विकेट नंबर 2 मैदान से जाएगा बाहर। अब 17 बॉल 28 की आवश्यकता। बघा देसाई आणि पुढची खऱ्या अर्थाने जो लकी ड्रॉ साठी अर्थात तिसऱ्या फेरीमध्ये जो संघ दाखल होईल या संघातून जो संघ जिंकेल आणि देसाई यांचा मात्र विकेटचं खऱ्या अर्थाने विकेटच्या आधारावर त्याचा खऱ्या अर्थाने आपण इथे जाहीर करणार आहोत। सागर के लिए तालियां बजाइए। 6 बॉल पर 21 रन, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। आधा स्कोर सागर ने बनाया, अब आधा स्कोर 10 बल्लेबाजों को बनाना है। शानदार मुकाबला। 17 बॉल 28 की आवश्यकता। कमाल का मुकाबला। अजय पाटिल ने पहले बॉल पे विकेट लिया। अच्छी गेंदबाजी, थोड़ी सी फुल टॉस गेंद थी, लेकिन उस पर विकेट आया। यह फायदा मिला अजय पाटिल को। स्ट्राइक एंड पर है इस वक्त प्रसाद गायकवाड़। वो बहुत करीब से गेंद गुजरी, अगर बल्ले पे लगती तो विकेट मिलता। बहुत ही खतरा हो सकता है। अजय पाटिल शानदार गेंदबाजी। देखिए इसी गेंदबाज ने पीपीएल में बॉल्ड आउट लिया था, तब जाके पड़ गई टीम सुपर 8 में पहुंची थी। तीसरे अंपायर की डिमांड, और तीसरे अंपायर हमारे टीवी स्क्रीन पर देखेंगे कि गेंदबाजी किस तरह से हो रही है। गेंदबाज के लिए तीसरा अंपायर यहां पे चुना गया। तो चलिए मुकाबले में 16 गेंदे 28 की आवश्यकता। लगातार 2 गेंदे डॉट। प्रेशर डाला है ओवले टीम पर। परफॉर्मेंस बढ़िया है। इस बार मुकाबले में कमबैक किया। पहले गेंदबाज को 21 रनों की मार मिली, लेकिन दूसरे गेंदबाज ने लगातार 2 गेंदें डॉट फेंकी और प्रेशर डाला ओवले टीम के बल्लेबाजों पर। ओपनिंग जोड़ी आउट हुई, 2 विकेट मैदान से बाहर गए। अब नए खिलाड़ी मैदान में आ चुके हैं जो अभी तक सेट नहीं हुए, और ऐसे में फायदा मिल रहा है गेंदबाज अजय पाटिल को। कमाल का मुकाबला। ओवर द विकेट, रिवर्स शॉट खेला है, स्विच इट अक्रॉस द लाइन। गेंद को फेंका है कवर के ऊपर से 6 रनों के लिए। यह है प्रसाद गायकवाड़, मैन फ्रॉम ओले।
22 रन, टारगेट था 49 का, अब बची है 15 गेंदे, 22 रनों की आवश्यकता। मुकाबला रफ एंड टफ, जबरदस्त मुकाबला। ऑन साइड में ताकत नहीं लगाई और यह गलती की प्रसाद ने, ताकत लगाने की जरूरत थी। इस बार कैच आउट हुए, तीसरा विकेट मैदान से बाहर, छक्का लगा, विकेट आया। कभी बाजी इधर, कभी बाजी उधर। थैंक यू डीजे। 4 बॉल का खेल समाप्त हो चुका है। पहली बॉल पे विकेट, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पे छक्का, चौथी गेंद पे विकेट। 4 बॉल पे 2 विकेट, 6 रन दिया अजय पाटिल ने। कम बैक करने वाली गेंदबाजी। देखिए महाभारत में अभिमन्यु ने कहा है कि हिम्मत से हारना, लेकिन हिम्मत कभी मत हारना, और एक गेंदबाजी हिम्मत न हारने वाली देखने मिलती हुई। अब बची है 14 बॉल, 22 की आवश्यकता। मुकाबला जबरदस्त है, ईंट का जवाब पत्थर से दिया जा रहा है। टीट फॉर टैट मुकाबला देखने को मिल रहा है। कमाल का पैसा वसूल मुकाबला मैदान के अंदर। एक और विकेट मिल सकता है, फील्डर है, और ये 4 विकेट पूरे, 4 विकेट मिल गए। टॉप ऑर्डर खिलाड़ी आउट हो रहे हैं। ओले टीम पर प्रेशर है। ओले टीम ने 1 ओवर में 21 बनाए, इस टीम को 3 ओवर में 28 बनाने थे, लेकिन अब बहुत ही ज्यादा प्रेशर में ये टीम है। 4 खिलाड़ी आउट, टीम का टोटल स्कोरबोर्ड पे 27। अब बची 13 बॉल, 22 की आवश्यकता। जबरदस्त है, इस गेंदबाज के लिए जोरदार तालियां। 3 विकेट लिए और मैच 6 रन, 5 गेंदे, कमाल की गेंदबाजी। 13 बॉल 22 का समीकरण। देखिए भारत के पूर्व राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम कहते हैं, सपने वो नहीं होते जो आप सोते वक्त देखते हो, सपने वो होते जो आपको सोने नहीं देते। सपने देखो क्रिस्टल ट्रॉफी जीतने का, सपना देखो आमदार ट्रॉफी जीतने का, सपना देखो मोटर व्हीलर बाइक जीतने का। ओ खराब गेंद, ये खराब गेंद थी, बहुत पीछे फेंकी, उसका जवाब दिया बैट्समैन ने, गेंद को फेंका सीमा पार। बिग हिट, बिग शॉट, छक्का। 13 बॉल 22 की जरूरत थी, लेकिन अब 6 रन आए। अब देखिए बची 12 बॉल, 16 रनों की आवश्यकता। डरने वालों को मैं और डराऊं। का टोटल है 33 रन, टारगेट था 49 का। अब बची 12 बॉल, 16 की आवश्यकता। कमाल का मुकाबला मैदान के अंदर। पिछले 6 मुकाबले का इतिहास है रोशन पाटिल, बिल्कुल रन चेस नहीं हुए। यह आज का 7वां मुकाबला है। क्या यहाँ पे रन चेस होंगे या फिर रन बचाए जाएंगे? आज मैदान पे गेंदबाजों ने कमाल धमाल मालामाल परफॉर्मेंस किया है, गेंदबाजों ने ताकत दिखाई है, गेंदबाजों ने रनों को बचाया है। क्या इस मुकाबले में 12 पे 16 बचाए जाएंगे या 12 पे 16 बनाए जाएंगे, ये सवाल है मैदान के अंदर। जबरदस्त मुकाबला। पाटिल 11 तोंडरे, विपक्ष आर्या स्पोर्ट्स ओवले टीम, दोनों के बीच में टक्कर भरा मुकाबला, कश्मकश मुकाबला, हैरत अंगेज मुकाबला, पैसा वसूल मुकाबला। आदिनाथ पाटिल, यॉर्कर बॉल, सबमरीन डिलीवरी, बैट्समैन खुद बाहर निकल रहे। अश्विन पाटिल के बाद ये बल्लेबाज थे राजेंद्र मुंगाजी। देखिए कितनी अच्छी स्पोर्ट्समैन स्पिरिट, जबरदस्त। राजेंद्र बैक टू डग आउट।
प्रेशर बल्लेबाजों पे ज्यादा डाला है। 5 विकेट गए इस वक्त आर्या स्पोर्ट्स ओवले के। अब मैदान के अंदर विकेट नंबर 7 उतरता हुआ। 11 बॉल 16। हल्के हाथों से खेला है, सिंगल डबल से मैच फिनिश करना चाहते हैं। अच्छी प्लानिंग है, 1 रन पूरा किया। चौका छक्के मारने की जरूरत नहीं है, बहुत ही अच्छी स्ट्रैटेजी ओवले टीम की। अब देखिए 11 पे 16 चाहिए थे, अब 10 बॉल पर 15 रनों की आवश्यकता। जितना कठिन संघर्ष होगा उतनी बड़ी और उतनी शानदार जीत होगी। इस मुकाबले में उतना ही कठिन संघर्ष है, उतनी बड़ी फाइट है पाटिल स्पोर्ट्स तोंडरे विपक्ष आर्या स्पोर्ट्स ओवले के बीच में। अब बची 10 बॉल, 15 की आवश्यकता और स्ट्राइक इन पर है अमित मुंगाजी। अमित मुंगाजी को 1 गेंद मिली है और इन्होंने अभी तक पहली बॉल पर छक्का मारा है। शानदार बल्लेबाजी और स्वीप करके शॉट को खेला। शॉर्ट टर्न मैन में प्रमोद पाटिल जाएंगे गेंद पर, गेंद को फेंकेंगे लेकिन तब 1 रन मुकम्मल। देखिए पहले 2 ओवर में लगातार चौके छक्के आए, लेकिन इस ओवर के 3 गेंद पर महज 2 रन और 1 रन आए। शानदार गेंदबाजी। आदिनाथ पाटिल देखिए इसी मैदान पर 26 दिसंबर को रायगढ़ ठाणे यंगस्टर एग्जीबिशन मैच में खेलेंगे। रोशन सालवी के टीम के कप्तान होंगे रायगढ़ के न्यू यंगस्टर के, और उसी टीम में आदिनाथ पाटिल को गेंदबाजी करने का मौका मिलेगा। अच्छा मौका मिला है, मौके का फायदा उठाना होगा। अब गेंद बची 9 और जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता। ओवर द विकेट। इस बार देखिए अंपायर, इट्स अ वाइड बॉल। 1-1 रन इंपॉर्टेंट है मुकाबले में, बूंद बूंद से सागर बनता है। अब देखिए 1 रन और स्कोरबोर्ड पे ऐड किया जाएगा। 9 गेंद बची है, अब जीतने के लिए आवश्यकता है 13 रनों की। क्या कमाल का मुकाबला बना है। 1 ओवर में 21 बनाने थे, 3 ओवर में 28 बनाने थे, 12 गेंद पे 16 बनाने थे, अब 9 गेंद पे 13 बनाने हैं। जबरदस्त मुकाबला। प्रमोद पाटिल ने अपील की वाइड बचाने के लिए। एक और वाइड बॉल, लगातार 2 खराब गेंदें फेंकी जा रही है। 1-1 रन बचाना चाहते हैं। एक और वाइड बॉल, अंपायर पे प्रेशर नहीं डाल सकते। शिवा गोंदली का इशारा आ रहा है हमारे पास। 9 गेंदें, 12 की आवश्यकता। इस प्रतियोगिता का नियम है, अंपायर से आप बिल्कुल बातचीत नहीं कर सकते। अगर बातचीत ज्यादा अंपायर से की तो आपको पेनल्टी दी जाएगी। आने वाली 9 गेंदें, 12 की आवश्यकता। रख भरोसा खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते। पंचों के पास नहीं होते नक्शे, फिर भी ढूंढ लेते रास्ते। खुद का रास्ता खुद बनाओ, जीत का रास्ता खुद बनाओ। ऑन साइड में गेंद को फेंका, डीप लॉन्ग ऑन पर, फील्डर वहां पर मौजूद सुनील पाटिल, थोड़े से खराब फील्डिंग। 1-1 रन इंपॉर्टेंट है यहां पर। देखिए 2 रन पूरे किए। थर्ड अंपायर, 1-1 रन इंपॉर्टेंट है। टीवी अंपायर रनआउट को चेक किया जाएगा। दूसरे रन के लिए वो दौड़ रहे थे बल्लेबाज। इस वेरी क्लोज। थर्ड अंपायर प्रवीण पवार अपने टीवी पर चेक कर रहे हैं। पीटीसी लाइव, क्वालिटी विद क्लियरिटी। इट्स वेरी क्लोज, नॉट आउट। 2 रन मिलेंगे इस वक्त, इट्स नॉट आउट। और 2 के साथ टीम का टोटल फिर से आगे बढ़ेगा स्कोरबोर्ड पर 39 रन। अब देखिए 8 बॉल, 10 की आवश्यकता। शानदार मुकाबला, जानदार मुकाबला, कमाल का मुकाबला। आदिनाथ पाटिल यहां से क्या डॉट गेंदे फेंकेंगे या बल्लेबाज बड़ा स्ट्रोक लगाएंगे। 8 बॉल 10 रन, सुपर मैच। देखिए डॉट गेंद की जरूरत थी, डॉट गेंद आ चुकी है, प्रेशर बल्लेबाजों पर है। 7 बॉल 10 की आवश्यकता। कमाल का मुकाबला। जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होगी, और जितनी बड़ी तकलीफें होगी उतनी बड़ी कामयाबी होगी। आदिनाथ पाटिल इसी मैदान पर रायगढ़ ठाणे के मुकाबले में खेलेंगे। उनको गेंदबाजी का मौका मिलेगा अब अपनी गेंदबाजी की ताकत दिखाते हुए। 7 बॉल 10 रन। दोनों टीम अभी तक हारी नहीं, दोनों टीम जीतना चाहती है और दोनों टीम जबरदस्त मुकाबला मैदान में खेल रही है। जबरदस्त मुकाबला। आने वाली 7 बॉल 10 रन। ऑन साइड में गेंद तो खेला, फील्डर है वहां पर, डीप लॉन्ग ऑन में 1 रन पूरा किया। 1 रनों पे संतुष्ट। 7 बॉल 10 की जरूरत थी, 1 रन मिला है। अब 6 बॉल 9 रन। क्या मुकाबला बना है। पिछले 6 मुकाबले में रन चेस नहीं हुए, यह आज का 7वां मुकाबला है। क्या रन चेस होंगे या रन बचाए जाएंगे, ये देखना उतना ही जबरदस्त होगा। 6 बॉल 9 की आवश्यकता। डीजे नाव लागलंय हो गाजा. आमदार चषक ठेवलाय घुटगावाला. आमदार प्रशांत दादांची रॉयल एन्फिल्ड
यशदादाची चर्चा झाली यशदादाची या आमदार चषकाला झाली गर्दी प्रेक्षकांची हा या योजना लय भारी चर्चा झाली यस थैंक यू डीजे। देखिए देसाई टीम के 6 विकेट गए थे, लेकिन तोंड्रा टीम के अभी 5 यहाँ पर करीब 5 विकेट गए हैं। जबरदस्त मुकाबला, 4 विकेट तोंड्रा टीम के गए थे और यहाँ पर जो बल्लेबाजी कर रही टीम उस टीम के 5 विकेट गए। अब देखिए बची 6 बॉल 9 की आवश्यकता। मुकाबला बहुत ही क्लोज है, मुकाबला कोई अभी तक हारा नहीं। दोनों टीम अभी तक जीत का दरवाजा खोलने के लिए बहुत नजदीक पहुंचे है, लेकिन कौन सी टीम जीत का दरवाजा खोलेगी ये देखने वाली बात मैदान के अंदर होगी। क्रिकेट में कहते हैं पसीने की स्याही से लिखते अपने इरादों को, उनके मुकद्दर के सफेद पन्ने कभी कोरे नहीं हुआ करते। कौन बनेगा मुकद्दर का सिकद्दर और कौन जीतेगा ये सबसे बड़ा और सबसे बढ़िया मुकाबला। 6 बॉल 9 रन। तोंड्रे के कई दर्शक मुकाबला लाइव देख रहे हैं और यहाँ पर ओले के कई दर्शक मुकाबला लाइव देख रहे हैं। दोनों गांव के दर्शक अपने टीम को सपोर्ट करते हुए बहुत ही बढ़िया क्रिकेट। 6 बॉल 9 रन। बॉलिंग करेंगे प्रतीक पाटिल, एक और पाटिल बंधु प्रतीक गेंदबाजी करेंगे। 6 बॉल 9, बिग फाइट। गेंद बल्ले पे लगी है, डॉट गेंद निकल सकती है शायद। प्रमोद पाटिल रन अप ले रहे अपना और ए रन आउट। अब देखे मुकाबले में 6 विकेट पूरे हुए, 6 विकेट ओवली टीम के गिरे हैं। अब 5 बॉल 9 रनों की आवश्यकता। मैं तेरी दुश्मन की निगाह होगी अमित मुंगा जी पर। अमित मुंगा जी ने पहली बॉल पे छक्का मारा था, अमित मुंगा जी ने स्ट्राइक रोटेट की, ये बहुत ही अच्छा फायदा उनको मिला होगा। 5 बॉल 9 की आवश्यकता। कमाल का मुकाबला। रख खून में उबाल जब तक है तेरी जवानी, और तेरी इसी परफॉर्मेंस पे पूरी दुनिया है तेरी दीवानी। किसका परफॉर्मेंस बढ़िया होगा इस मुकाबले में। 5 बॉल 9 रन। गेंद बल्ले पे लगी है, शायद अंपायर की उंगली उठ गई। देखिए कमेंट्री शांति, बल्लेबाज ने आवाज सुनी और आउट हुए अमित मुंगा जी। यह बड़ी उम्मीद थी ओवले टीम की, नाराज है ओवले टीम और पाटिल टीम का सेलिब्रेशन देखिए। ऐसा लग रहा है कि उन्होंने मुकाबला जीता, ये सेलिब्रेशन कर रही है पाटिल टीम। 4 बॉल 9 की आवश्यकता। प्रवीण, इथे आता कोणीही संघ जिंकला तरी देसाई संघाला इथे वाटचाल मिळेल। जबरदस्त विकेट मुकाबला। जास्त झालेत। बिल्कुल देसाई टीम 6 विकेट गए थे देसाई टीम के, लेकिन अब देखिए इस वक्त ओवले टीम के करीब 7 विकेट गए, लेकिन तोंड्रे टीम के 4 विकेट गए थे। देखिए तोंड्रा टीम भी मुकाबला जीत सकती है। 4 बॉल 9 रन। कमाल का मुकाबला है। अमित मुंगा जी बड़ी उम्मीद थे, लेकिन अमित मुंगा जी यहाँ पर कैच आउट हुए। शानदार मुकाबला। जिस तरह से गिरगिट रंग बदलता है, पॉलिटिक्स रंग बदलता है, इंसान रंग बदलता है, वैसे ही क्रिकेट रंग बदलता है। अब मुकाबले में पाटिल टीम थोड़ी ऊपर है, लेकिन आने वाले गेंदों पर बड़ा स्ट्रोक लगा तो ओवली टीम थोड़ी ऊपर जाएगी। दोनों टीम पर प्रेशर है। शानदार मुकाबला। आने वाली 4 बॉल 9 की आवश्यकता। इस वक्त बल्लेबाज जाएंगे राकेश गायकवाड़ के साथ। नंबर 9 पे दर्शन मुंगा जी। दर्शन मुंगा जी स्ट्राइक पर है। आज दर्शन अगर बड़े स्ट्रोक लगाते तो आज दर्शन का दिन होगा और दर्शन के लिए यह अच्छा दिन माना जाएगा। प्रवीण, 4 बॉल 9 रन। प्रवीण, खरं तर घोडगावचा हा भाचा आहे दर्शन मुंगाजी। मामाच्या या मैदानावर काय करिश्मा करेल। चलिए देखिए इस गांव के भांजे हैं दर्शन मुंगा जी, लेकिन क्रिकेट में कहते हैं इज्जत और तारीफ मांगी नहीं जाती, कमाई जाती है आपके परफॉर्मेंस से, आपके टैलेंट से। अगर बड़े स्ट्रोक आते हैं तो लोग आपकी इज्जत करेंगे, लोग आपकी तारीफ करेंगे। 4 बॉल 9 रन। अभी नहीं तो कभी नहीं। आमदार ट्रॉफी का इंतजार करना नहीं होगा। 4 बॉल 9। समर इन डिलीवरी, एक और डॉट गेंद। प्रतीक पाटिल डॉट गेंद फेंक रहे। राकेश दादा स्ट्राइक रोटेट करेंगे, एक और रन आउट। कमाल की गेंदबाजी। तोंड्रे के दर्शक खुश है, तालियों से स्वागत कर रहे हैं, प्रतीक को मोटिवेट कर रहे हैं। पहले बॉल पे रन आउट, दूसरी गेंद पे विकेट, तीसरी बॉल पर रन आउट। लगातार 3 बॉल पे 3 विकेट आए। अब 3 बॉल 9 रन। रिवॉल्व मात्र क्या लगता है, क्या ओवले टीम जीतेगी या तोंड्रे टीम? नक्कीच प्रवीण, पहा राकेश गायकवाडनं आत्मविश्वासानं स्ट्राईक घेतली आहे।
कारण अशा वेळी ज्यावेळी संघ संकटात येतो त्यावेळी राकेश गायकवाड नेहमी स्वतः पुढे सरसावत असतो, अक्षरशः जबाबदारी घेत असतं. कारण जबाबदारीचं ओझं कधी दिसत नाही मित्रांनो, आणि ती जबाबदारी घेतली आहे राकेश गायकवाडनं. पुन्हा एकदा 3 चेंडू 9 धावांची गरज असताना राकेश गायकवाड़ ने स्ट्राइक को रोटेट की. ऐसा कहते हैं खुद से वादा करो, मजबूत इरादा करो और मेहनत ज्यादा करो, आपको सफलता मिलेगी. अब देखिए खुद से वादा किया राकेश गायकवाड़ ने कि मैं मुकाबला जीतूंगा, मुझ में वो ताकत है. खुद से वादा किया लेकिन मजबूत इरादा करना होगा. 3 बॉल 9 रन. यहां पर विकेट गिरे करीब 8, 2 विकेट बचे उले टीम के डगआउट में. मुश्किल बन सकता है. 3 बॉल 9 रन. एक आध बड़ा शॉट आया तो मुकाबले में आग लग जाएगी, मुकाबले में सन्नाटा देखने मिलेगा और मुकाबले में फाइटिंग मैच देखने मिलेगी. रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट के अध्यक्ष राकेश गायकवाड़, आज इनकी चर्चा हो सकती है. 3 बॉल 9. ये जरूरत थी क्या रिवर्स खेलने की? बिल्कुल जरूरत नहीं थी. सीधे बल्ले से आपको शॉट लगाने होंगे. 2 बॉल 9 रन. ये गेंद इंपॉर्टेंट होगी. अगर इस गेंद पे बड़ा शॉट नहीं आया तो मुकाबला तोंडरे टीम जीतेगी. अगर बड़ा शॉट आएगा, 3 रन भी आते तो मुकाबला फाइटिंग होगा. 2 बॉल 9 रन. तोंडरे टीम के 4 विकेट गए हैं. तोंडरा टीम अगर ये मुकाबला जीतती है तो सीधा अगले राउंड में पहुंचेगी. जबरदस्त मुकाबला. 2 बॉल 9. कुछ भी हो सकता है मुकाबले में. इस गेंद पे 3 रन कंपलसरी होंगे. उसके बाद 1 बॉल पे 6 बचेंगे. देसाई टीम के 6 विकेट गए थे, तोंडरे टीम के 4 विकेट गए, ओवले टीम के 8 विकेट गए. 2 बॉल 9 की आवश्यकता. कमाल का मुकाबला. राकेश गायकवाड़ पिछले मैच के हीरो थे. अगर बड़ा स्ट्रोक लगता है तो इस मैच के भी हीरो बनेंगे. क्या बैक टू बैक हीरो बनेंगे या प्रतीक पाटिल हीरो बनेंगे? 2 बॉल 9. आउटसाइड यॉर्कर बॉल. 1 बॉल 9. प्रतीक पाटिल के लिए तालियां बजाइए. कमाल की गेंदबाजी. जिस ओवले टीम ने 6 बॉल पे 9 बचाए थे, उस ओवले टीम को 6 बॉल पे 9 बनाने थे लेकिन नहीं बनाने दिए. प्रतीक पाटिल ने शानदार गेंदबाजी. 8वां मैच है मुकाबले में रन चेसने हुए शिवा गोंदली. 8वां मैच. कमाल का मुकाबला. देसाई और कोपर के कप्तान टॉस के लिए आइए. देखिए आज क्या हो रहा है. रिवॉल्व मात्रे 8वां मुकाबला चल रहा है. रन चेसने होते, जो टीम पहली बैटिंग लेती है वही जीतती है. क्या कहोगे आप? नक्कीच शिवा गोंधळे मैदान कसं आहे तुमचा समजायला मार्ग नाहीये. काही जादू भरा मैदान पाहायला मिळतोय, वैशिष्ट्य पाहायला मिळतोय या मैदानावर. सर्वच मॅच डिपेंड्स झाल्यात धावा. प्रेशर प्रेशर प्रेशर. खराब गेंद आएगी तो वापसी होगी. पाटिल 11 तोंडरे टीम स्पीड अप करिए, स्पीड अप करिए तोंडरे टीम. प्रमोद पाटिल, शिवा गोंधले हमें वार्निंग दे रहे यहां पर. चलिए अगले मुकाबले का टॉस होगा. कोपर टीम और देसाई टीम टॉस के लिए आइए. 1 बॉल 9 रन. तोंडरे टीम पर बहुत ज्यादा प्रेशर है. 1 बॉल पे 9 होने के बावजूद भी फील्डिंग में वो परिवर्तन कर रही है. 1 बॉल 9. क्या खराब गेंद आएगी या अच्छी गेंद फेंकी जाएगी? प्रतीक पाटिल तैयार. मैच फिनिश. मैडन ओवर. विकेट मैडन ओवर. और मैन ऑफ द मैच होंगे प्रतीक पाटिल. आइए उनको उठाकर लेके आइए प्रेजेंटेशन बॉक्स में. मैन ऑफ द मैच प्रतीक पाटिल. हॅलो. थँक्स. पाटील 11 क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाने विजय संपादित केला. अभिनंदन. आर्या स्पोर्ट क्रिकेट संघाने आमदार चषकामध्ये सहभाग घेतला. गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आपला आभार. तर नाणेफेकीसाठी बघा इथे रिची प्रतिष्ठान विपक्ष आयन स्पोर्ट कोपर क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे. मी तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामशेठ पाटील साहेबांना इथे आम्ही आमंत्रित करतो. आपल्या शुभास्ते ते नाणेफेक करायचे. बघा सामना 4 षटकांचा इथे खेळवला जाईल. एका बाजूला आम्ही पाहतो रिची प्रतिष्ठान देसाई विपक्षे आयन स्पोर्ट कोपर क्रिकेट संघाच्या दरम्यान रामशेठ पाटील माजी सरपंच तोंडरे यांच्या हस्ते ते नाणेफेक केली जात आहे. आणि नाणेफेकीचा कौल आयन स्पोर्ट कोपर क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेले संघनायक निर्णय मात्र आपला त्वरित कळवायचे आहे. शतरक्ष फलंदाजी करण्याचा निर्णय ते स्वीकारलेला आहे. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच मेडल षटक फेकणारा प्रतीक पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मान. तर प्रतीक यायचे आहे. निर्धाव षटक प्रतीकने खऱ्या अर्थाने हाताळलं. तर तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामशेठ पाटील साहेब यांच्या वतीने प्रतीकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आणि रामशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते प्रतीकला इथे सामनावीराचा पारितोषिक देऊन सन्मानित केले जाईल. प्रतीक